अंगावर धावून आलेल्या बिबट्यावर युवकाचा प्रतिहल्ला. अंगावर झेपावलेल्या बिबट्याला न घाबरता धाडसाने प्रतिकार करणाऱ्या युवकाने त्याच्या छातीवर जोरदार ठोसा मारत स्वतःचा जीव वाचवल्याची थरारक घटना राहाता तालुक्यातील साकूर येथे घडली. या धाडसी प्रसंगामुळे परिसरामध्ये या युवकाचं सगळीकडे कौतुक होत आहे. साकुरी गावातील नांदुकी साकुरी रस्त्यालगत लक्ष्मण शिवाजी रोहम यांची द्राक्षाची बाग आहे. या बागेची देखरेख करण्यासाठी रमेश पवार हे आपल्या कुटुंबासह तिथे वास्तव्याला आहेत. मंगळवारी रात्री 10:30च्या सुमारास रमेश पवार हे घराच्या बाहेर आले असता अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. प्रसंगावधान राखत पवार यांनी एका हाताने बिबट्याचा पाय पकडला तर दुसऱ्या हाताने जोरदार बुक्का मारला. या अनपेक्षित प्रतिहल्ल्यामुळे बिबट्या खाली कोसळला आणि क्षणात तेथून त्याने पळ काढला. या झटापटीमध्ये रमेश पवार यांच्या खांद्यावर बिबट्याच्या नखांचे ओरखडे पडले असून त्यांना किरकोळ दुखापत सुद्धा झाली आहे. आमच्या शेतात रात्री 10:30 पावणे 11च्या सुमारास आमचा राहणारा माणूस रमेश पवार हा रात्री लघवीला उठला असता बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. आज आमच्या गावचे सरपंच संदीप भाऊ दंडवते यांना आम्ही सकाळी 7 वाजता फोन केला. त्यांनी वन अधिकारी यांना फोन करून घटनास्थळी तुरंत बोलवले. त्यांच्याबरोबर आमचे मित्र अनिल बावके, आमचे डेप्युटी सरपंच शिवाजी नजन, उमातात्या शिरकंडे हे सगळे घटनास्थळी आलेले आणि आमची माननीय नामदार साहेब विजयदादा विखे साहेब यांना विनंती आहे की बाबा याच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा. शेतकऱ्याचा धंदा शेती, याला रोज शेतीत येणं आणि वन अधिकारी सांगतात का बाबा एक जण काम करा एक जण उभं राहा. इकडं आहे त्याच कामाला माणसं मिळाला तर एकाला एक कसं उभं राहायचं आम्ही. तेव्हा याच्यावर काहीतरी बंदोबस्त करून आम्हाला संरक्षण द्यावे ही विनंती आहे आमची. सरपंचांनी लगेच ताबडतोब ॲक्शन घेऊन हे केलं बुवा. आता वन अधिकारी पिंजरा द्यायला तयार आहे तर त्याच्यात बोकड्या कोणा ठेवायचा. आम्ही एकदा बोकड्या ठेवला तर तो चोरांचा बोकड्या चोरून नेला. बरं बोकड्या आम्ही देऊ एवढे बोकड्या द्यायला तयार आहे. तुझं नाव काय रे? रमेश पवार. हा आमचा आदिवासी ना, हा आदिवासी समाजाचा जो आमचा या ठिकाणी जो माणूस आहे हा पहाटे 5 वाजता लघवीला उठला. त्याला माहित नव्हतं का 10:30 वाजता 10:30 वाजता रात्री त्याला माहित नव्हतं का माग बिबट्या आहे. तर तो लघवीला गेल्या टॉयलेटला उभं राहायच्या आतच त्या बिबट्याने त्याच्या गळ्यात झडप मारली. तर हा एवढा निबर आहे, यांनी त्याचा पाय धरला आणि तोंडावर बुक्क्या मारल्या नाही तर आणि तो बिबट्या पळून गेला. त्याच्या जागी दुसरा त्याच्या जागी जर दुसरा कुणी असता तर त्या माणसाचा तिथं बळी गेला असता. मग याचा अर्थ काय समजायचं? फॉरेस्ट अधिकारी काय सांगत्या खाली वाकू नका, आणि तो पाणी भरू नरभक्षक नका. आहे. नरभक्षक जर बिबट्या हा तो. बिबट्या जर आज पकडला नाही 2-4 दिवसात तर हा 100% नरभक्षकच आहे. कोणाचा जीव घेणार. 2 दिवसापूर्वी इथं डरकाळी फोडीत होता. शेजारी ऊस आहे राधाकिशन रोम यांचा. त्या ऊसातून तो डरकाळीचा आवाज मी स्वतः ऐकला, आमच्या माणसाने ऐकला. आणि दिवसा सुद्धा फिरतो आणि बिनधास्त. आमची शासनाला विनंती की याच्यावर त्वरित काहीतरी बंदोबस्त करावा. आणि बोला तात्या तुम्ही बोला. उपसरपंच बोला ना. बोला डेप्युटी बोला. अहो बोला. गण मतदान घ्यायले त्यावेळेस आमचं. आज बरोबर 7:30 वाजता छोटूचा फोन आलता मला. तर मी ब्रशच करीत होतो. छोटू म्हणे असा बिबट्या निघला. तर बरोबर 9:30 आता किती 9:15 9:30 वाजलेले तर फॉरेस्टचे अधिकारी या ठिकाणी आलेले. 9:15 वाजताची झालेली. तर हे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना पण धन्यवाद देतो का एवढं क्विक त्यांनी या ठिकाणी दखल घेतली. आता त्यांच्या वरिष्ठांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि आज 100% आपल्याला पिंजरा लावून या ठिकाणी आणि बोकड्या सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू. आणि हा महत्वाचं आहे. नुसतं बोकड्या इकडे चोरीच्या लई. तर बोकड्याच्याच घालू आणि एक माणूस राखण ठेवू आणि 100% हा बिबट्या पकडायसाठी आपण सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करा.